नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सहजे ब्रह्मरसाचे परगुणे किंवा सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे। कित्येची अवसरी पाहुणे पातलो आम्ही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्ठमाध्यायाच्या विचाराला आपण ज्ञानोबारायांच्या सकल गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने प्रारंभ करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला मागील 5व्या अध्यायाचा संदर्भ घेतल्यानंतर भगवंताने उपांत्य काही श्लोकामध्ये योग नावाच्या साधनेचा उल्लेख केला। त्या योग साधनाचा विचार अर्जुनाने श्रवण केल्याबरोबर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की सांख्य योगाचेही देवाने दुसऱ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केलेलं आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचं प्रतिपादन झालेलं आहे। परमात्म प्राप्तीची जी अनेक साधनं त्या सगळ्या साधनाला योग असं म्हणतात। व ती सगळी साधनं सगळ्या व्यक्तीला शक्य नसतात। ज्याचा जो अधिकार असेल त्या अधिकारानुसार त्या साधनांचं प्रतिपादन केलेलं असतं। सगळी साधनं सगळी माणसं एका काळामध्ये अनुष्ठानामध्ये आणू शकत नाही। क्रमाक्रमाने मात्र ती अनुष्ठानामध्ये आणता येतात। प्रारंभाला कर्म करावं, मधल्या अवस्थेमध्ये उपासना करावी आणि सरते शेवटी ब्रह्मज्ञान संपादन करून घ्यावं असा शास्त्राचा क्रम ठरलेला आहे। किंबहुना वेदामध्ये सगळ्या अधिकारी पुरुषाचा विचार करून 3 प्रकारच्या साधनेचा विभाग प्रतिपादन केला आहे। विभागाला कांड असं म्हणतात। एक आहे कर्मकांडाचा विभाग, दुसरा आहे उपासना कांडाचा विभाग आणि तिसरा विभाग आहे ज्ञानकांडाचा। पण प्रत्येकाचे अधिकारी मात्र ठरलेले आहे। ज्याला इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत सगळ्या प्रकारचे भोग हात जोडून उभे आहे। अनुकूल असणारे भोगसुद्धा ज्याला भोगाविषयी वाटत नाही, म्हणजे जो दुःखाला कंटाळला आहे यात नवल नाही, जो सुखाला सुद्धा ओबगलेला आहे, त्याच्या अंतकरणात असणारं पराकोटीचं वैराग्य, ज्याच्या ठिकाणी हे वैराग्य नांदत असेल तो ज्ञानकांडाचा अधिकारी आहे। ज्याच्या ठिकाणी विषयांच्या विषयी वैराग्य नाही पण विषयाच्या विषयी आसक्तीचा भाव आहे तो निष्काम कर्म करण्याचा अधिकारी आहे। अत्यंत वैराग्य असेल ज्ञानाचा अधिकारी, विषयाची आसक्ती असेल तर कर्माचा अधिकारी। पण मधला एक वर्ग असा आहे की ज्याच्या अंतकरणामध्ये विषयाची आसक्ती फार मोठी नाही आणि पराकोटीचं वैराग्यसुद्धा नाही। अशा मधल्या अधिकाऱ्यासाठी भगवंताने भक्तियोगाचं प्रतिपादन केलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की आपल्या अंतकरणाची भूमिका बघून प्रत्येक व्यक्तीने परमार्थातली काही साधना करावी आणि त्या साधनेच्या द्वारे भगवंताशी आपण जोडलं जावं। यालाच शास्त्रामध्ये योग असं म्हणतात। जर आपण कर्म करत असाल आणि त्या कर्माचं साध्य परमात्मा असेल तर त्यालाच कर्मयोग असं म्हणतात। अंतकरणामध्ये प्रेम असेल, भक्ती असेल आणि भक्तीच्या द्वारे परमात्मा जोडला जात असेल तर त्यालाच भक्तियोग असं म्हणतात। श्रीगुरूंच्या मुखारविंदातून उपदेश प्राप्त करून जर आपल्याला ज्ञान झालं आणि त्या ज्ञानाच्या द्वारे परमात्म्याशी आपला योग घडला तर त्याला ज्ञानयोग असं म्हणतात। किंवा यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 अंगाचा जर आपण वापर करत असाल तर त्याला अष्टांग योग असं म्हणतात। ही सगळी शास्त्रामध्ये साधनं प्रतिपादन केलेली आहे। 5व्या अध्यायाच्या अंतिम भागामध्ये भगवंताने योग नावाच्या साधनाचं प्रतिपादन केलं आणि ते ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की सांख्य योगापेक्षा आपण प्रतिपादन केलेला हा योग मार्ग मला सोपा वाटतो आहे। त्यामुळे भगवान विस्तार जरी झाला, वेळ जरी लागला तरीसुद्धा आपण योग मार्गाचं साध्यंत निरूपण करावं।
साध्यंत म्हणजे स आदी अंत, त्याला म्हणतात साध्यंत. हा साध्यंत शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. त्याचा जर आपण पदाचा विच्छेद केला, पदच्छेद केला, तर साध्यंत शब्दामध्ये पहिला शब्द आहे स, दुसरा शब्द आहे आदी, तिसरा शब्द आहे अंत, असे 3 शब्द त्यामध्ये आहे. त्यापैकी स आणि आदी यामध्ये दीर्घ आदेश होतो, संधी होते दीर्घ आदेश. स आणि आदी दीर्घ आदेश झाल्यामुळे एकच शब्द तयार झाला सादी. आता त्या दीमध्ये इकार आहे, अंतमध्ये येणारा अ आहे. 2 स्वर एकमेकासमोर आले, संधी होणार. ईच्या ठिकाणी होतो हलंत य आणि पुढे अंतामधला अ त्यामध्ये मिळून जातो. म्हणजे काय शब्द झाला? यंत. पण द आर धरायला होता ना, म्हणून शब्द तयार होतो साध्यंत. म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घ्यावा, विस्तारील तरी सांगावा साध्यंतची. म्हणून अगदी प्रारंभापासून तर शेवटपर्यंत आपण योग मार्गाचं आम्हाला प्रतिपादन करावं. आणि हा जर प्रश्न ऐकल्याबरोबर देवाच्याही मनामध्ये आनंद झाला की अर्जुना, तुझ्यासारखा श्रोता मिळणं शक्य नाही, कारण तू फक्त श्रवण नाही करत, जे श्रवण केलं त्याचं अनुष्ठानसुद्धा तू करतो आहे. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. यातला एक भाव या ओवीतला असा आहे, समोरचा व्यक्ती सांगण्याकरता उत्साहित केव्हा असतो माहिती आहे का? जर ऐकणारा प्रतिसाद देत असेल तर, किंवा ऐकणारा त्या पद्धतीने अनुष्ठान करत असेल तर सांगणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे कंटाळा येत नाही. नाहीतर आपण सांगायचं, सांगणाऱ्या माणसानं झोप ऐकणाऱ्याने झोप काढायची, तर त्या सांगणाऱ्या पुरुषाला असं वाटतं आपण जो श्रम केला तो वाया जातोय. आम्हाशीची वाणी कायसी सांगावयाची. आणि म्हणून योगाच्या संबंधाने योगाचं स्वरूप काय आहे, त्या योग मार्गाचा अधिकारी कोण आहे आणि त्याची या परमार्थ मार्गामध्ये उपयोगिता काय, असं योगाच्या संबंधाने जे जे सांगणं योग्य असेल ते सगळं भगवान परमात्मा प्रतिज्ञापूर्वक सांगतात. आणि हा सगळा असणारा संदर्भ लक्षात घेऊन 6व्या अध्यायाच्या प्रारंभाला ज्ञानोबाराय या अध्यायाला लगेच प्रारंभ नाही करत. त्या अध्यायाला 6व्या अध्यायाला प्रारंभ करत असताना पहिल्यांदा ज्ञानोबाराय संजय आणि धृतराष्ट्र यांचा संवाद आपल्यासमोर घेतात. त्यानंतर मराठी भाषेचं महत्त्व सांगतात. याच अध्यायामध्ये अधिकाराचा सूक्ष्मतेने विचार केला आहे. आणि मग सांगणारा परमात्मा कोणत्या 6 गुणांनी संपन्न आहे. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ. योगायोग असा आहे, भगवंताच्या ठिकाणी षड्गुण म्हणजे 6 महत्त्वाचे गुण आहेत. आणि अध्यायाचा क्रमांकसुद्धा 6वाच आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांची योजना आहे बघा, अध्याय 6वा तर 6 गुणांचं प्रतिपादन इथं करतात. बाकी महापुरुषांनी श्री भगवान वाच असं 2ऱ्या अध्यायामध्ये आल्याबरोबर ते श्री भगवान वाच या भगवान शब्दाची व्याख्या तिथंच केली आहे. पण ज्ञानोबाराय व्याख्या मात्र इथं करतात. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू, या कारणामुळे तो भगवंत आहे, अशी सगळी व्याख्या या 6व्या अध्यायामध्ये करता. वैकुंठवासी गुरुवरे घुले बाबा सांगायचे, बुवा संजय हा ज्ञानोबारायांचा आवडता आहे, कारण संजय संत आहे आणि ज्ञानोबारायसुद्धा संत आहे. एका संताची दुसऱ्या संताला आवड असणं स्वाभाविक आहे. म्हणून प्रसंग असो अथवा नसो, ज्ञानोबाराय संजयाला कधीकधी अध्यायाच्या प्रारंभाला घेऊन येतात, तर कधीकधी अध्यायाच्या शेवटी घेऊन येतात. प्रसंग जर आला तर मध्यंतरीसुद्धा आणतात. असे काही प्रसंग आहेत आलेले. पण या प्रारंभाला संजयाला घेऊन येतात आणि संजय धृतराष्ट्राला सावध करतात पहिल्या ओवीमध्ये. मग राया ते म्हणे संजयो जो, काही पाठभेद असेल बरं. मग राया ते म्हणे संजयो तोचे अभिप्रायावधारी जो, या प्रतीमध्ये असा आहे, मग राया ते संजयो म्हणे जो तोचे अभिप्राय अवधारी जो. श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूप. श्रीकृष्ण परमात्मा आता
योग रूपाने जो अभिप्राय कथन करणार आहे त्याचा आपण श्रवण करा. काल आपण या अभिप्रायाचा विस्ताराने विचार केला. वक्त्याच्या हृदयामध्ये असणारा जो भाव त्याला अभिप्राय असं म्हणतात आणि तो अभिप्राय कळण्याकरता बुद्धीची सूक्ष्मता असावी लागते किंवा बुद्धी अत्यंत शुद्ध असावी लागते. ज्याप्रमाणे जमिनीच्या खाली असणारं धन काढण्यासाठी पायाळू व्यक्ती असावा लागतो, तोही भाग्यवान असावा, नेत्राने संपन्न असावा आणि त्याला दिव्यांजन मिळावं. जसं तो पाताळातलं धन शोधून काढू शकतो ते तर सदैव आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलिळा पाताळ धने. तसं देवाच्या हृदयामध्ये असणारा अभिप्राय काढणं याच्याही करता व्यक्ती परमार्थाचा अधिकार संपन्न असावा लागतो आणि तो अधिकार जसा ज्ञानोबा यांचा आहे तसा संजय यांचा सुद्धा आहे, कारण दोघांनाही कृपा प्राप्त आहे. ज्ञानोबा यांच्यावर साक्षात निवृत्तीनाथांची कृपा आणि संजयावर व्यास कृपा प्राप्त संजयासे. ज्याच्यावर ही कृपा असेल तो कृपा संपन्न व्यक्ती हे सगळं जाणू शकतो. म्हणून संजय हा व्यक्ती व्यास प्रसादतः, व्यासांच्या प्रसादामुळे अर्थात कृपा प्रसादामुळे भगवंताला काय म्हणायचं, फक्त भगवंतालाच नाही बरं, व्यासांच्या कृपेमुळे संजय यांना कुरुक्षेत्रावर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात काय काय चालू आहे, कोणता विचार प्रारंभ झाला आहे, हा सगळा विचार कळत होता. सगळा विचार धृतराष्ट्राच्या मनात काय आहे, आता तो पुढे शब्द येणारच आहे. आता 2-3 ओव्या आल्या की संजयाला धृतराष्ट्राचं अंतःकरण कळतं, ते समोर येणार आहे. पहिल्या ओळीचा काल आपण विचार केला. आता भगवान परमात्मा अत्यंत कृपेने संपन्न होऊन केवळ सांगतात. हे सांगणं केवळ सांगणं नाही, संजयाला असं वाटतं या रूपाने की प्रिय असणाऱ्या अर्जुनाकरता भगवान परमात्म्याने एक प्रकारचं भोजनच तयार केलेलं आहे. कोणतं भोजन आहे? द्वितीय क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात, सहजे ब्रह्मरसाचे परगुणे किंवा पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. सहजे, सहज, कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता. ज्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला जीव घालायचा असेल त्याच्याकडे 2 गोष्टी असणं फार महत्त्वाचे आहे. एक तर त्याच्याकडे औदार्य असावं लागतं आणि दुसरी गोष्ट आहे त्याच्याकडे ऐश्वर्य म्हणजे संपत्ती असावी लागते. एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे पण पराकुटीचा कंजूस आहे तर तो समोरच्या व्यक्तीला जीव घालू शकत नाही. कधीकधी एखाद्या व्यक्तीकडे औदार्य फार असतं पण संपत्तीचा मात्र अभाव असतो. काही व्यक्तीकडे दोन्ही गोष्टी नसतात, पण एखादाच व्यक्ती असा असतो जो औदार्य या गुणांनी संपन्न आहे, म्हणजे उदार आहे देण्यासाठी, आणि तेवढी पराकोटीची संपत्ती पण त्याच्याकडे आहे. श्रीमद भागवतामध्ये 11व्या स्कंदाच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत आलेलं आहे. 1004 ओव्या आहेत. ते भिक्षुगीत आपण अवश्य पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तो कदर्यो ब्राह्मण इतका कंजूस सांगितला आहे, त्याच्या घरामध्ये मुंग्यासुद्धा राहत नव्हत्या. का बरं? कारण मुंग्याला खाण्यासाठी काहीतरी घरामध्ये पडावं लागतं की नाही, तेवढंसुद्धा नव्हतं. मुंग्यांनी घराचा त्याग केला, घरातून उंदरंसुद्धा निघून गेले. नको व आपल्याला कायमच द्वादशी घडेल इथं. त्यामुळं तेही थांबले नाही. पराकोटीचा कंजूस आहे, तिथं वर्णन आले. नंतर तो भाव बदलला. काही व्यक्ती श्रीमंत आहे, श्रीमंत होता कदर्यू ब्राह्मण पण कंजूस आहे. त्याच असणाऱ्या कथा भागामध्ये रंतीदेवाची पण एक कथा आली आहे. 42 दिवसापर्यंत उपवास गाडला आणि कोणीतरी एका भाविकाने अन्न आणून दिलं. याचक आले, सगळ्यांना अन्न वाटून दिलं. सरते शेवटी फक्त पाणी आपल्याजवळ राहिलं. तेवढ्यातही पुन्हा एक व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं, आता जर मला पाणी नाही मिळालं तर पाण्याच्या अभावी माझा प्राणत्याग होऊ शकतो. रंती देवाला आणि त्याच्या कुटुंबाला उपवास पडलेला आहे, अन्नही खायला नाही. आपल्यासारखा जर असता तर याचकाच्या मागं लागला असता.
अरे मला स्वतःला उपवास पडला आणि तुला काय बुद्धी सुचली आहे? परंतु देवाने त्याही भूमिकेत देवाचा आभार मानला. देवा बरं झालं म्हणे, जर कालपर्यंत हे याचक पाठवले असते तर माझ्याकडंच काही नव्हतं, मी यांना काय दिलं असतं. आज योगायोगाने मला 42 दिवसाच्या उपवासानंतर मिळालं. काय ईश्वराची कृपा आहे माझ्यावर. ज्या दिवशी मला अन्न आणि पाणी मिळालं त्या दिवशी बरोबर याचक मागायला आले. उबगला नाही तो, पण त्याने ते प्रदान केलं. सांगण्याचा भाव असा आहे की मनुष्याला जर भोजन प्रदान करायचं असेल तर त्याकरता तो श्रीमंतीनेही संपन्न असावा लागतो आणि औदार्य नावाच्या गुणानेही संपन्न असावा लागतो. इथे भगवंताने अर्जुनाकरता आता त्यातला एक भाव असा आहे, ज्या व्यक्तीसाठी आपल्याला भोजन करायचं तो आपला अत्यंत प्रिय असावा लागतो. एखादा जर प्रिय व्यक्ती असेल ना तर मनुष्य स्वतः त्याच्यासाठी स्वयंपाक करू शकतो बघा. मग त्याला किती वेळ लागो किंवा कष्ट लागो, फक्त समोरच्या व्यक्तीवर मनुष्याचं प्रेम असावं लागतं. तो काही काळजी करू नका, तुम्ही फक्त 15 मिनटं शांत बसा, मी तुमच्यासाठी काही ना काहीतरी तयार करून देतो. आळंदीत असेल तर मग कमीत कमी खिचडी तरी तयार करत असतो, कारण त्यावर प्रेम आहे. भगवंताने जे पक्वान्न तयार केलं अर्जुनालागी, अर्जुनाकरताच का केलं? त्या अर्जुन शब्दाचाच अर्थ आहे ज्याच्या मनातला भाव अत्यंत रुजू आहे. रुजू एक संस्कृतमध्ये शब्द आहे रुजू. त्या रुजू शब्दापासून शब्द तयार होतो आर्जव. आणि आर्जव शब्दाचा 13व्या अध्यायामध्ये आर्जव येतं बरं. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम. 7व्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये सरते शेवटी हे आर्जव आलाय. आर्जव, आर्जव म्हणजे काय? सरळ मनाचा मनुष्य, ज्याच्या मनामध्ये कोणाच्या विषयी गाठ नाही. रुजू म्हणजे सरळ, सरळपणाचा स्वभाव त्याला म्हणतात आर्जव. आणि जो आर्जवाने संपन्न आहे त्याला म्हणतात अर्जुन. भगवद्गीता कोणाला लवकर समजेल? जो स्वतः अर्जुन झाला आहे त्याला समजेल. म्हणजे व्यक्ती सरळ मनाचा असेल तर त्याला ते लवकरात लवकर संपते. सरळ मन कसं असतं? लहान मुलाप्रमाणे. ना तरी बाळकाचे मन अत्यंत सरळ असतं. लहान मुलं प्रामाणिक असतात, त्यांना खोटं बोलण्याचं प्रशिक्षण आपण घरात देतो. नाहीतर लहान मुलं स्वभावता पाहिले तर सरळ मनाचे असतात. त्या लहान मुलांनी जर काही खेळणे आणले ना, विकत जर आणले तर त्यांच्या घरच्यांनी त्यांच्याकरता आणलेले असतात, पण ते इतके सरळ मनाचे असतात. गल्लीतला एखादा जर मित्र मला अरे मला बसू दे ना, बस 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 असं मोकळ्या मनाने ते म्हणतात. किंवा एखादा पदार्थ जर खाण्याचा त्याला आवडला तर तो गल्लीमध्ये घेऊन जातो. मग दिवाळीचे जामून असेल किंवा आणखीन काही असेल तो गल्लीमध्ये घेऊन जातो. एकटा नाही खात बघा, सगळ्यांना वाटतो. सरळ मनाचा असतो. पण त्या लहान मुलाला खोटं बोलण्याचा आपण शिकवितो. समजा एखाद्या वडिलाकडे कर्ज आहे, कर्ज मागण्याकरता समोरचा सावकार व्यक्ती आला तर हे पाहतात आता हा व्यक्ती आपल्याला पैसे मागितल्याशिवाय राहणार नाही. मग ते वडील मागच्या घरामध्ये जातात आणि मुलाला सांगतात तो व्यक्ती आपल्याला पैसे मागणार आहे, त्याला सांग की माझे वडील घरामध्ये नाही. मग आता तो अंगणामध्ये येतो. नियम आहे काय की घरामध्ये प्रवेश करता येत नाही. तो सावकार व्यक्ती त्या मुलाला विचारतो तुझे वडील कुठं आहे? तो काय म्हणतो, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की मी घरात नाही असं सांगा. याच्याहून काय सिद्ध झालं? तो प्रामाणिक आहे, खरं बोलतो, त्याला प्रशिक्षण आपण देतो. भाव संपला. ज्याचं मन अत्यंत सरळ आहे, जे मनात तेच वाणीत आणि तेच कृतीमध्ये घडत असेल तर त्याला म्हणतात आर्जव. आणि आर्जव गुणाने संपन्न आहे भक्तराज अर्जुन. अशा सरळ मनाच्या अंतकरणाला अर्जुनासाठी नारायणे, नाथ महाराजांनी नारायण शब्दाचा अर्थ भागवतामध्ये केलेला आहे. भरतांचं चरित्र आलं ना 2ऱ्या अध्यायामध्ये, तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणाः. या श्लोकावर व्याख्यान करत असताना नरांचा समुदाय गहन, त्यास नार म्हणती जाण, त्याचे आयन म्हणजे विश्रांती स्थान, मनोनी म्हणती नारायण आत्मयासी, असे नाथ महाराजांनी व्याख्या दिली आहे. सगळ्या नरांचा समुदाय असेल त्या समुदायाला म्हणतात नार.
आणि असा नरांचा समुदाय ज्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त होतो त्या विश्रांतीला म्हणतात अयन. सगळे जीव कुठे विश्रांतीला प्राप्त होतात? आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. दिवसभर आपण कष्ट करतो आणि सायंकाळी आपण विश्रांतीला प्राप्त होतो. मनुष्य रात्रीमध्ये गाढ जेव्हा झोप लागते ना, फक्त लागू देऊ नका, कारण झोप शब्द आला की लगेच उपदेश नको व्हायला. गाढ झोप जेव्हा मनुष्याला लागते तेव्हा तो आपल्यालाही विसरतो, स्वतःला, आणि आपल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्यांना विसरतो. आपल्या वस्तूला विसरणं ममत्वाला विसरणं, आणि स्वतःला विसरणं अहंतेला विसरणं. म्हणजे अहंता आणि ममता विसरतो आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाला जी विश्रांती मिळते ती आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणची मिळते. आणि जर एखाद्या व्यक्तीला ती मिळाली नाही तर तो दिवसभर व्यक्ती उद्विग्न राहतो बघा. म्हणून रात्रीची असणारी गाढ झोप लागली पाहिजे, कारण तेव्हा त्या जीवाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणचा आनंद उपभोगायला मिळतो. भाव असा, सगळे मनुष्य ज्या विश्रांतीला प्राप्त होतात त्या आत्मस्वरूपाला म्हणतात नारायण. आणि सर्वांचा आत्मा असल्यामुळे या नारायण परमात्म्याने अर्जुनालागी काय केले? पारणे परगुणे मेजवानी किंवा भोजन तयार केलं. पण कोणतं भोजन केलं आहे? ब्रह्मरसाचं. आंब्याचं रस नाही बरं, ब्रह्मरसाचं प्रतिपादन केलं आहे. आता या ब्रह्मरस शब्दाचा अर्थ काय होतो? रस शब्दाचे 2-3 अर्थ आहे. जेवणामध्ये 6 रस असतात. आसावे, मधुर, आम्ल, कटू, कषाय, तिक्त आणि लवण असे 6 रस असतात. गोड असावं, आंबट, तुरट, खारट, तिखट, आणखीन एक राहिला कडू. कारल्याप्रमाणे कडू, एखाद्या फळाप्रमाणे गोड, आवळ्याप्रमाणे तुरट, लिंबाप्रमाणे आंबट, एखादा कडूही पदार्थ असावा, तिखटही पदार्थ असावा. 6च्या 6 रस भोजनामध्ये असावे. ज्ञानोबांची कोवी षडरस वाढिले. षडरस खापरी वाढिले तो भाग वेगळा आहे, पण षडरस वाढले हे महत्त्वाचे आहे. किंवा अमृतरस स्वादनी रस सकळ. भोजनामध्ये असणारे रस वेगळे आहेत. त्यानंतर साहित्यामध्ये येणारे रसही वेगळे आहेत. साहित्यामध्ये रस शब्दाचे 9 अर्थ आहे. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, रौद्र, बिभत्स आणि शांत असे साहित्यामध्ये येणारे 9 रस आहे. नवरसी भरवी सागरू. त्यामध्ये अध्यात्माकरता आवश्यक असणारा रस आहे शांतरस. शांतरसातून वैराग्याची प्राप्ती होते. नुसदीची शांती कथा आणि जे लकीर वाकपथा, जे शृंगाराचा माथा पाय ठेवी, पण तोही रस या ठिकाणी घ्यायचा नाही. भोजनातला षडरस अपेक्षित नाही. साहित्यातला रस या ओळीमध्ये अपेक्षित नाही. रस शब्दाचा पंचदशिकारांनी 11व्या प्रकरणामध्ये रसः, सारः, आनंदरूपः इत्यर्थ असा अर्थ केला आहे. रस शब्दाचा अर्थ होतो आनंद, आणि जीवाला आनंदाचीच अपेक्षा आहे. या जगामध्ये असा कोणता जीव आहे की ज्याला आनंदाची अपेक्षा नाही? सगळ्यांचे प्रयत्न फक्त 2 गोष्टीसाठी आहे. आपल्या जीवनामध्ये दुःख कायमचं जावं आणि आपल्याला सर्वोत्कृष्ट आनंद प्राप्त व्हावा, ही जीवाची अपेक्षा आहे. आणि मग जीव त्या आनंदासाठी पंचविषयांच्या पाठीमागे लागतो. पण दुर्दैव असं आहे, विषयातला आनंद अनित्य आहे, म्हणजे कायमचा टिकत नाही. बरं मिळाला तर क्षणभंगूर आहे, बरं अनंत प्रकारच्या दुःखाने व्याप्त आहे. म्हणून जो अनंत दुःखाने व्याप्त असणारा जो आनंद आहे, ज्ञानी पुरुष त्या आनंदाला आनंदच मानत नाही, दुःखच मानतात. पंचदशिकारांनी म्हटलं आहे बघा की सुखम वैषयिकम शोक सहस्रेणावृतत्वतः दुःखमेवेति मत्वाह नाल्पेसी सुखमित्यसो. हजारो असणाऱ्या शोकांनी जर व्याप्त असेल, दुःखाने व्याप्त असेल, तर अशा दुःखाने व्याप्त असणाऱ्या आनंदाला आनंद मानताच येत नाही. आपण जुन्या कीर्तनकारांकडून ते उदाहरण ऐकलेलं आहे, फक्त आठवलं म्हणून सहज संदर्भ देऊन पुढे जातो. एक व्यक्ती जंगलामध्ये गेला, लक्षात नाही आलं त्याच्या, पण त्या जंगलामध्ये
हिंस्र श्वापदामध्ये राजा असणारा वाघ राहत होता. बऱ्याच दिवसापासून त्या वाघाला शिकारच नाही मिळाली आणि नरभक्षी असल्यामुळे तो या मनुष्याच्या पाठीमागे लागला. आता कोणता व्यक्ती असा आहे जो आपल्या जीवाला वाचवित नाही? वाघ पाठीमागे लागल्यामुळे अत्यंत वेगाने पळतो आहे. पळता पळता मागे पाहतो, पुढे पळतो, मागे पाहतो, पुढे पळतो. लक्षातच आलं नाही जंगलातल्या विहिरीची स्वच्छता कोणीच करत नाही करत. त्यामुळे त्या जंगलाच्या विहिरीच्या तोंडावर काटेरी झाडं वाढतात आणि गवतही मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. अशीच एक विहीर समोर आली. मागे पाहता पाहता वेगाने पळत होता, लक्षातच नाही आलं. काही माणसं बघा गाडी चालवताना मागे पाहतात आणि तेवढ्यात एखादं वळण लागतं आणि खड्डा येतो. असं घडतं कधी कधी, लक्षात नाही. अरे हो, लक्षात नाही आलं. लक्षात बरं झालं, लक्षात नाही आलं. समोरचा व्यक्ती दरीत कोसळला असता. असं घडतं कधी कधी. टू व्हीलरवर हे जास्त घडतं. किंवा अचानक एखादं कुत्रं रस्त्यामध्ये येतं बघा आडवं. कुत्र्याला चोरीचा तपास लागतो, एवढं ज्ञान त्याच्याकडे, पण गाडीचा अंदाज येत नाही त्याला. त्या बाबतीमध्ये तो कमी. देवाने सगळ्याला सगळं दिलं नाही, कुठे ना कुठं काही ना काही कमी ठेवली. चोरीचा तपास बिनचूक लावतो, पण आता गाडी आपल्या अंगावर येऊ शकते, लक्षात येत नाही. तसं त्याच्या लक्षातच आलं नाही. पाठीमागं वेगाने वाघ आला आणि विहिरीत कोसळला. पडताना लक्षात आलं आता आपण विहिरीत पडलो आहे. पण योगायोग चांगला, त्या विहिरीच्या काठावर वडाचं झाड आणि त्याची एक पारंबी विहिरीमध्ये डोकावत होते. दैवयोगाने त्याचा हात त्या पारंबीला लागला. खाली पाहिलं तर विहीर कोरडी आहे. विषारी काळ्या वर्णाचा नाग बसलेला आहे फणा काढून. पाठीमागे वाघ आहे. वाघही विहिरीच्या काठावर आहे, कधी वर येतो. खाली नाग आहे, तो नागही अपेक्षा करतो खाली कधी येतो. दोघं जण वाट पाहून आहे. नाग म्हणतो खाली कधी येतो आणि वाघ म्हणतो वर कधी येतो. आणि हा विचार करतो आता मध्ये तरी मी किती दिवस राहतो. असंच आहे की नाही. ज्या पारंबीला त्याने हात लावला, आग्या मोहळाच पोळं तिथं फुटलं आणि माशा काही उठल्या, चावा घेऊ लागल्या. आणि तेवढ्यामध्ये त्या मधाच्या पोळ्यातून एक मधाचा थेंब पडला, तोंडात नाही, नाकाच्या शेंड्यावर. आणि तेव्हा त्याने आपली लांब असणारी जीभ बाहेर काढली आणि एक थेंब मधाचा चाखला आणि तो म्हणला, नाही आनंदाशी जोडा, आता या सुखाची तुलना करता येणार नाही. आता मधापासून मिळालेला जो आनंद आहे ना, त्या आनंदाला आनंद का मानता येत नाही? तो अनेक दुःखाने व्याप्त आहे. मधमाशा चावतात, दुःख आहे. पाठीमागे वाघ आहे, खाली नाग बसलेला आहे. अशा प्रसंगाला थोडंसं सुख जरी मिळालं तर विचारी पुरुष त्या थोड्याशा सुखाला सुख न मानता जसं दुःख मानतात, तसं विषयापासून होणाऱ्या आनंदाला ज्ञानी पुरुष आनंद मानतच नाही. एही संस्पर्शजा भोगा दुःख येऊनय एवते आद्यंतवंत कोणते नते शुरमते बुधाहा. म्हणून इह लोकातलंही विषयापासून आनंद नाही मिळत. म्हणे मग स्वर्गात तरी आनंद मिळत असेल? स्वर्गात आनंद मिळतो, पण पुण्य संपल्यानंतर स्वर्गामध्ये सुद्धा दुःखाची टांगती तलवार मस्तकावर असते. म्हणून स्वर्गामध्ये आनंद आहे. ते स्वर्गातलं वर्णन जर आपण 9व्या अध्यायामध्ये ऐकलं तर आपल्याला असं वाटतं आपण लगेच स्वर्गात जावं. तुम्ही कधी पण बघा, स्वर्गामध्ये एखादी भागवत कथा सुरू आहे किंवा अखंड हरिनाम सप्ताह आहे, असं कधीच नाही. स्वर्गामध्ये कायम नादिन धिन्ना, दुसरं काही नाही तिथं. माझं वाक्य नाही, राऊत बाबांचं वाक्य. गंधर्व गात गाणी रंभे ऐशिया नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी आंतोर्या. भोगासक्त लोक आहे ना. पण इंद्राला जरी सुख मिळालं तिथं तरी पण मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपलं की तिथं राहता येत नाही बघा. ते म्हणजे इंद्राचं सुख म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या डाटाप्रमाणे आहे. हो, डाटा संपला, फोनही लागत नाही आणि येतही नाही, काहीच नाही बघा. तसं पुण्य जोपर्यंत आपल्याकडं असेल तोपर्यंत तिथला आनंद आहे. म्हणजे अनित्यच आहे की नाही, क्षय आहे आणि अतिशय आहे. म्हणून स्वर्गातल्या आनंदाला, इहलोकातल्या आनंदाला विचारी पुरुष आनंद मानतच नाही.
जीवाला अनित्य आनंदाची अपेक्षा नाही. जीवाला तर अपेक्षा अशी आहे सर्वात मोठा आनंद असावा आणि त्या आनंदाच्या समान दुसरा कोणताही आनंद नसावा. असा आनंद फक्त अध्यात्मामध्ये आणि परमार्थामध्ये मिळतो. पंचदशीकारांनी 11व्या प्रकरणामध्ये असं म्हटलं आहे की जो मनुष्य आत्मस्वरूपाला जाणतो त्यालाच खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. त्या 11व्या प्रकरणामध्ये असं म्हटलं आहे, ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामी ज्ञाते तस्मिन् अशेषतः ऐहिकामुष्मिका नर्तव्रातं हित्वा सुखायते ब्रह्मवित् परमाप्नोति शोकं तरति चात्मवित् रसो ब्रह्मरसं लब्ध्वा आनंदी भवति नान्यथा. रसरूप असणारं ब्रह्म ते ब्रह्मप्राप्ती ज्याला झाली त्यालाच खऱ्या अर्थाने आनंद मिळतो किंवा तो आनंदी होतो. दुसरा कोणीही या जगतामध्ये आनंदी होत नाही. एक ब्रह्मवेत्ता जर महात्मा सोडला ना, जगामध्ये कोणीच आनंदी नाही, कोणीच नाही. ब्रह्मवेत्ता महात्मा सोडला तर कोणीच नाही. म्हणून तर शास्त्रामध्ये असा विचार आला की मनुष्याला सर्वात मोठा आनंद कोणाला मिळतो आहे. त्या आनंदाचे काही प्रकार आले. थोडा ब्रह्म शब्दाचा विस्तार करावा लागेल. आनंदाची सीमा सांगत असताना एका राजाला जो आनंद मिळतो त्या राजाच्या आनंदाला मानुष्यानंद म्हणतात. पण तो राजा कोणता असावा त्याचे पण काही लक्षणं सांगितले पंचदशीमध्ये. युवा रूपीचे विद्यावान निरोगो दृढचित्तवान सैन्योपेतः सर्व पृथ्वीं वित्तपूर्णां प्रपालयन. 7 लक्षणांनी संपन्न जो राजा असेल, 7 लक्षणं. पहिलं, तो तरुण असावा, रूपवान असावा, विद्वान, निरोगी, दृढचित्ताचा, सैन्याने संपन्न असावा आणि सगळ्या पृथ्वीवर त्याचं एकट्याचं राज्य असावं. असे भारतामध्ये राजे होऊन गेले. कोण? भरत राजे, ज्यांच्यामुळे आपल्या भारताला भारत नामाभिधान प्राप्त झालं. नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन केलं आहे. त्याने दिगमंडल जिंतिले समुद्र वलयांकित राज्य केले. म्हणजे समुद्राने वेढलेली सगळी पृथ्वी जेवढी असेल त्या सगळ्या पृथ्वीचा कारभार त्यांनी एकट्याने चालवला. समुद्र वलयांकित राज्य केले. अशा राजाला मिळणारा जो आनंद असतो त्या आनंदाला म्हणतात मानुषानंद. पहिला त्या राजाला वैरी नसावा, वैरी, तरच त्या राजाला आनंद आहे. कारण सगळ्या पृथ्वीचं तो एकटा पालन करणारा. त्या मानुषानंदापेक्षा 100 पटीने आनंद मनुष्य गंधर्वाला आणि पुढेही 100 पटीने आनंद वाढत जातो. मनुष्य गंधर्वानंतर देवगंधर्व, त्यानंतर पुन्हा अजानदेव, कर्मदेव, मुख्यदेव इंद्र, बृहस्पती, प्रजापती, सर्वात शेवटी येतो ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला मिळणारा जो आनंद तो मानुषानंदापेक्षा 1000 परार्धपटीनं मोठा आहे. सगळ्यात मोठा आनंद कोणाला मिळतो? ब्रह्मदेवाला. पण ब्रह्मदेवालाही जो आनंद नाही मिळत त्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळतो एकांतामध्ये राहणाऱ्या वासनारहित ब्रह्मवेत्या महापुरुषाला. म्हणून ब्रह्मज्ञानी जो पुरुष आहे त्याच्यासारखा जगतामध्ये आनंदी कोणीच नसतो. म्हणून 12व्या अध्यायामध्ये म्हणतात ना, जो आत्मलाभासारिखे गोमटे काही चिन्ह देखे मनोनी भोग विषेखे हरिखे ना. जो या सर्वात मोठा जो आनंद असेल त्या आनंदाला म्हणतात ब्रह्मरस किंवा त्याला शब्द दुसरा आहे ब्रह्मानंद. आणि देवाने भक्तराज अर्जुन आपला प्रिय असल्यामुळे त्या अर्जुनासाठी सर्वात मोठा असणारा जगतातला आनंदाचा भाग ज्याला ब्रह्मरस असं म्हणतात त्या ब्रह्मरसाचंच भोजन अर्जुनाकरता प्रदान केलं. काल आपण विचार पाहिला होता. यातून अधिकारी पुरुषही कळतो. जो अर्जुन आहे तो या अध्यात्माचा अधिकारी आहे आणि यातून परमार्थामध्ये मिळणारा लाभ सांगितला. ज्या आनंदाला कोणत्याही प्रकारचं मर्यादा नाही किंवा ज्याला आपण परिच्छेद म्हणतो, देशाचा, कालाचा, वस्तूचा, ज्या आनंदाला परिच्छेद किंवा अंत लागत नसेल त्या अनंत आनंदालाच ब्रह्मानंद असं म्हणतात. म्हणजे एखादा साधक जर श्रीगुरूंकडे आलाच तर श्रीगुरूंचं प्राधान्य कर्तव्य काय असेल
कोणत्या का प्रयत्नाने होईना त्याला ब्रह्मानंदच मिळाला पाहिजे. हे सामान्य आनंद देणारे किंवा विषयातल्या आनंदामध्ये निमग्न करणारे श्रीगुरूंच्या कर्तव्याला प्राप्त होऊ शकत नाही. श्रीगुरू कोण आहे? शिष्या ते मिळवी सदवस्तू ते, सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. नाथ महाराजांनी भागवतामध्ये असं म्हटलं आहे, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आई ते, परिशिष्या ते मिळवी सदवस्तू ते, सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. मंत्राचा तंत्राचा उपदेश करणारे गुरु प्रत्येक घराघरामध्ये आहे, पण शिष्याला सत्परमात्म स्वरूपाशी जे मिळवून देतात भगवान परमात्मा त्यांना सद्गुरू मानतात. आणि हे सद्गुरूचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपण जेव्हा मोक्षाची व्याख्या करतो ना, त्या मोक्षाच्या व्याख्येमध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, परम म्हणजे सर्वोत्कृष्ट, ज्या आनंदाच्या पलीकडे आता कोणताच आनंद नाही आणि ज्या आनंदाच्या समानही कोणता आनंद नाही, अशा आनंदाला म्हणतात परमानंद. आणि हा फक्त अध्यात्मामध्ये लाभू शकतो, दुसरीकडे आनंदाची कल्पनासुद्धा करता येत नाही. अशा आनंदाला म्हणतात ब्रह्मानंद, किंवा इथे त्याला शब्द आला आहे ब्रह्मरस. आता ही ब्रह्मरस गोडी कोणाला मिळते? तुकोबारांचं एक प्रमाण आहे बघा, ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्याची. इथे दोन शब्द घ्यायचे, समूळ ज्याची वासना निमाली. वासना कार्य आहे आणि त्याचं मूळ आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या द्वारे ज्याची अविद्या निवृत्त होते, अविद्या कार्य असणारी 3 प्रकारची देहवासना, शास्त्रवासना आणि लोकवासना निवृत्त होते, ज्याची सगळी कारणासहित वासना निर्मूळ झाली, त्या पुरुषाला ब्रह्मरसाची गोडी मिळते. आत्मसुखाची या गोडिया वेटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, हा इथला अधिकारी आहे. म्हणून जेवढा मोठा लाभ असेल तेवढा मोठा त्यागही करावा लागतो. मग देवाने विचार केला, माझा अर्जुन आहे, जरी हा कुरुक्षेत्रावर असेल, रणांगणावर आला असेल, अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानच व्हावं आणि ब्रह्मज्ञान संपादन करून माझ्या अर्जुनाला ब्रह्मानंदच मिळावा, यासाठी देवाने गीतेचं माध्यम करून ब्रह्मरसाचं पारणं भोजन एकट्या अर्जुनाकरता तयार केलं. आता यातला एक बारकावा असा आहे, भोजन कोणाकरता तयार केलं? अर्जुनासाठी तयार केलं. मग ज्याने भोजन केलं त्याला तृप्ती मिळते. कधी कधी भोजन करणाऱ्याला तृप्ती मिळत नाही. पुढे जाऊन सांगू का? कधी कधी तर असं घडतं, जो मनुष्य स्वयंपाक करतो ना त्याला जेवावंसुद्धा वाटत नाही, कारण जेवण करता करता ते सगळा वास त्याच्या नाकातोंडात गेल्यामुळे त्याला भोजन करण्याची वासनासुद्धा होत नाही. भोजनाचा आनंद कोण घेतो? त्याच्याकरता 2 प्रकारचे लक्षणं असावे लागतात. भोजनाकरता 2 प्रकारचे लक्षणं. पहिला, व्यक्ती रसज्ञ असावा आणि दुसरा, आहार त्याचा मोठा असावा. रसज्ञ आणि जेवणारे. आणि वाढणारा कसा असावा? वाढणारा नाही, वाढणारी. शब्द तसा आहे त्याला, सुगरणी आणि उदारी. आता शब्द तसा आला म्हणून वापरला मी. आणि स्त्री वाढणारी उदार असावी, नाही तर स्वयंपाक केला, बसा बसा मी तुम्हाला वाढते, मागच्या दरवाजातून पळून गेली स्त्री, चालत नाही ना. ज्ञानोबा म्हणतात, ठाई बैसती ये वेळे जे रससोय घेऊनी पळे, ती येचा एर ओढव मिळे कोणा अर्था. त्यामुळे ती उदार असावी, सुगरणी आहे, उदार आहे. आणि जेवणारा मात्र असा पाहिजे, एकही वाढ मागं जाऊ देत नाही, एक सुद्धा नाही. त्या आपल्या आळंदीकर साधकाचा अंदाज येत नाही बाहेरच्या लोकांना. आकारात काय अंदाज येणार आहे. आणि कधी कधी काय गुरुवारी राऊत बाबा सांगतात, काही काही विद्यार्थी 6-6 चपात्या खातात, तर त्यांचा तळमजलासुद्धा भरत नाही, लक्षात सुद्धा येत नाही. असा अंदाज आहार असतो की नाही? असं काही नसतं. रसज्ञ आणि जेवणारा व्यक्ती असतो, त्याला आनंद आहे. भोजन केलं आहे अर्जुनासाठी. याचा आनंद देवाला काय? तर याचा आनंद असा आहे, गुरुवारी डॉक्टर बाबा एक कथा सांगत असतात एका महात्म्याची, मी ती काल परवा वाचली होती.
आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो, सगळे लोक जेवल्यानंतर सरते शेवटी जर आपण जेवलो तर आपल्याला समाधान मिळतं. बरोबर आहे. सगळ्यांचं भोजन झालं आणि सरते शेवटी आपण जेवलो तर यामध्ये आनंद आहेच. पण एका महात्म्याचं उदाहरण असं आहे, यात खरा आनंद नाही. सगळ्यांना जेव घातल्यानंतर आपल्याला काहीच शिल्लक राहिलं नाही, त्या प्रसंगाला उपवाशी राहण्यात जो आनंद आहे ना, त्या आनंदाची तुलना होऊ शकत नाही. सगळे भोजन करतात आणि मग आपण जेवण करतो तेव्हा तृप्ती आहे, त्यात एवढा आनंद नाही जेवढा आनंद सगळ्यांना जेव घालण्यामध्ये आणि आपण उपवाशी राहण्यामध्ये आहे. कधी कधी कुटुंबामध्ये अनुभवाला येतं बघ, एखादी माता स्वयंपाक करते, सगळे पाहुणे जेवतात, घरातले लहान थोर सगळे भोजन करतात आणि त्या आईला भोजन करण्याकरता काहीच राहत नाही. बरं, आता दिवसभर कष्ट केल्यामुळे तिला पुन्हा भोजन करावंसंही वाटत नाही, तयार करावं वाटतं, ती उपवाशी राहते पण तरीसुद्धा समाधान राहतं. हा झाला व्यवहारातला उदाहरणाचा भाग. इथला भाग असा आहे, जर भक्तराज अर्जुन ब्रह्मानंदाने परिपूर्ण झाले तर अर्जुनाचा आनंद पाहिल्यानंतर देवाला आपोआप आनंद होतो आणि हा आनंद भोगण्यासाठी पराकोटीची भूमिका गुरुजनांची असते. जसं की एखादी आई आपल्या बालकाला स्तनपान करविते, बालक तृप्त झाला की त्या तृप्तीचा आनंद ती माता भोगत असते. किंवा शिष्य जर परिपूर्ण बोधाला प्राप्त झाला तर त्याचा पूर्ण बोध पाहिल्यानंतर गुरुजनांना फार मोठा आनंद होतो आणि हा आनंद भोगायचा असतो. बरं, असं कधीच म्हणू नये की तो माझ्यापेक्षा पुढं कसं काय गेला, असं नाही. आपल्याकडे एक वचन आहे, शिष्यात इच्छित पराजयम. शिष्यापासून आपण आपला पराभव व्हावा अशी अपेक्षा करावी. एक मुलगा पास होत नव्हता, 10वीमध्ये 2-3 वर्ष राहिला. तो 2-3 वर्ष पाया भक्कम करत असेल, 10वीमध्ये 2-3 वर्ष राहिला. वडील म्हणले, काय म्हणे तू किती वर्ष 10वीमध्ये राहिला, मला तर असं वाटतं आयुष्यभर तू 10वीतच राहणार आहे, तू काय बहुतेक उत्तीर्ण होणारच नाही. चवताळला तो. तुला बाबा पैसे टाका, यावर्षी मी तुम्हाला उत्तीर्ण होऊन दाखवेलच. वडील म्हणे, काही नाही, पैसे टाकायची गरज नाही, तो नापासच होणार हे मला चांगलं माहिती आहे, तुम्ही पैसे टाका. वडिलांनी 10,000चे पैसे टाकले. बघ, आपण तरी कशाला कमी करावं, सध्याला हाच चालू आहे भाव सगळीकडे. 10,000 रुपयाचे पैसे देतो आहे. आणि झालं ना, त्याने अभ्यास केला, परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला. तो उत्तीर्ण झाल्याबरोबर पैज कोण हरलं, वडील हरले की नाही. पण वडील पैज हरले असं जरी दिसलंय तरी खऱ्या अर्थाने कोण जिंकलंय, वडीलच जिंकले आहे. जसं वडिलांनी मुलापासून पराभव स्वीकारावा तसं गुरुजनांना सुद्धा वाटतं शिष्य इतका पुढं जावा की त्याच्या नावलौकिकासमोर आपण झाकून गेलो तरी चालतं. आणि यामध्ये उदाहरण कोणाचं आहे बरं, निवृत्तीनाथांचं सर्वात मोठं उदाहरण आहे. सर्वात मोठं ज्ञानोबारायांचा गौरव झाला की तो आनंद निवृत्तीनाथाने भोगावा. भक्तराज अर्जुनाला बोध प्राप्त झाला की तो आनंद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भोगावा. हे व्यवहारातलं उदाहरण आहे. देखा बाळकाचे या धनी धाईजे, का शिष्याचे निजाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची कलेने जाणीजे, का प्रसवती याच्यासाठी फार मोठं मोकळं मन असावं लागतं. बरं, दुसऱ्याचा मोठेपणा मानण्यासाठी किंवा दुसऱ्याची प्रगती झाली आहे हे मानण्यासाठी सुद्धा फार मोठं मन असावं लागतं. म्हणून तर आपल्याकडे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असं लक्षण गुरुजनांचं आलेलं आहे. उदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम ही भूमिका फार मोठी आहे. आणि आपल्याकडे ही भूमिका आहे, आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या जोगमारांच्या संस्थेमध्ये ही भूमिका आहे की शिष्याची प्रगती पाहण्यामध्ये गुरुजनांना आनंद आहे. आणि सहजे ब्रह्मरसाचे परगुणे किंवा सहजे ब्रह्मरसाचे पारणे, देवाला ते करण्याकरता कष्ट नाही पडले. नाहीतर खरं सांगा बरं, कुरुक्षेत्र म्हणजे रणांगण ब्रह्मविद्या प्रतिपादनाचं ठिकाण आहे का? ब्रह्मविद्येचा पाठ घ्यावा असं ठिकाण आहे का ते? ब्रह्मविद्या कुठं सांगावी? एखाद्या नदीच्या काठावर, गंगेच्या तीरावर, जंगलामध्ये किंवा पठार प्रदेशावर
एकांत वासामध्ये हे ब्रह्मज्ञान सांगावं. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितलेचे ज्ञानोबा उल्लेख करतात. असं एकांतामध्ये नाही सांगितलं. सांगितलं आहे कुरुक्षेत्रावर, जिथं ऐकण्यासाठी सुद्धा अजिबात अनुकूलता नाही, संपूर्ण प्रतिकूलता आहे. पण त्या प्रतिकूल प्रसंगामध्ये सुद्धा देवाला ब्रह्मानंद किंवा ब्रह्मरसाचं पक्वान्न करण्याकरता कष्ट नाही पडले. सहज देवाने ते कार्य केलं अनायासे. आता हा ब्रह्मरस कोणाला मिळतो? ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं त्यालाच हे ब्रह्मरसाचं पक्वान्न मिळू शकतं. आनंद मुळामध्ये बाहेर नाहीच, आनंद मुळामध्ये आतच आहे. आत बाहेर आनंद आहे असं आपल्याला वाटतं. बाहेरचा आनंद वाटणं हा प्रपंच आहे आणि अंतरातला आनंद भोगणं हा परमार्थ आहे. सोपी व्याख्या. पण तो आतला आनंद भोगण्यासाठी वृत्ती अंतर्मुख असावी लागते. आणि जर आतमध्ये आनंद नसता तर सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला आनंद मिळालाच नसता ना. आपला दररोजचा अनुभव काय आहे? मनुष्य गाढ झोपेतून जागा झाला तर सरळ सरळ अनुभव सांगतो की मी सुखाने झोपलो होतो. सुखाने झोपला हा त्याचा अनुभव आहे ना. स्मृती आहे स्मृती. आणि जे स्मृती असते ते अनुभवपूर्विक असते. जे जे आपल्याला स्मरण होतं त्याचा आपण कधी ना कधी अनुभव घेतलेला असतो. अनुभवाशिवाय स्मरण होत नाही. जर आतमध्ये आनंद नसता तर आपल्याला बाहेर तो मिळालाच नसता गाढ झोपेमध्ये. याचा अर्थ आनंद आतमध्येच आहे. आणि नियमच असा आहे, जितका व्यक्ती मनाने शुद्ध असेल, एकाग्र असेल, तेवढा तो आनंदी असतो. बरं, आपल्याला वाटतं फार मोठे पदार्थ आपल्या जवळ असेल, फार मोठी संपन्नता पदाची असेल म्हणजे आपण आनंदी असतो असं काही नाही. आनंदाची महत्त्वाची भूमिका आहे आत्मज्ञान असावं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. ही एक तरी ओवी अनुभवावी ना. त्या सदरामध्ये ही ओवी फार महत्त्वाची आहे. ह्या ओव्या कायम आपल्याला आठवल्या पाहिजे म्हणजे आपली भूमिका स्थिर राहते. जिथे सद्गुरू आहे तिथं ज्ञान आहे. ज्ञान झालं का आत्मदर्शन आहे आणि आत्मस्वरूपाचा परिचय झाला की समाधानच आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. आपल्या आतमध्येच हे आनंद आहे. म्हणून आपल्याला आनंदासाठी बाहेरच्या उपचारांची गरज नाही. निरुपचार आनंद आपल्या जवळच आहे. जितका जितका व्यक्ती अंतरंग असेल, आणि हे व्यवहारामध्ये दिसतंय बघा आपल्याला. बाकी कोणाचे उदाहरण पाहायची गरजच नाही. आपण गुरुदेव मारुती बाबांचं उदाहरण पाहिलं, डॉक्टर बाबांचं, शास्त्री बाबांचं, आपल्या सगळ्या गुरुजनांचे उदाहरणं पाहिले. यांच्या जीवनामध्ये भौतिक संग्रह काहीच नाही बघा. कोणताच संग्रह नाही, कोणत्याच प्रकारची. पण जगामध्ये त्यांच्यासारखा आनंदीसुद्धा कोणीच नाही. त्यांच्याकडं पाहिलं, बाबांच्या आपण खोलीमध्ये जरी गेलो तर गेल्याबरोबर व्यक्ती शांत आणि आनंदी होतो. का? कारण ते आत्मानंदाने संपन्न आहे. त्यांच्या वायुमंडलात जरी गेलो आपण, त्यांच्या वलयामध्ये जरी गेलो, सानिध्यामध्ये गेलो, सानिध्यात दूर राहिलं, बाबांना कीर्तनात जरी पाहिलं तर माणसं आनंदित होतात. दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. पण हा आनंद आत आहे आतमध्ये. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे. देवाने तयार केलं हे पक्वान्न ब्रह्मरसाचा अर्जुना करता. आणि संजयजी काय म्हणतात की तेची अवसरी, त्याच प्रसंगाला त्याच वेळेला पाहुणे पातलो आम्ही. पाहुणे म्हणून आम्ही त्या ठिकाणी पातलो प्राप्त झालो. याला सुद्धा भाग्य असावं लागतं. नाहीतर कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी जेवायला जातो, आमंत्रण मिळतं, ते म्हणतो 11 वाजता जेवायला या, 3:30ला जेवण होतं. असं घडतं. वेळेला जाणं महत्त्वाचं असतं. काही काही व्यक्तीचा याच्यामध्ये फार अभ्यास असतो. बरं, ते बरोबर 11:15ला येतात. तेची अवसरी पाहुणे पातलो. असं नाही, वेळ महत्त्वाची आहे. ज्या प्रसंगाला भक्तराज अर्जुनासाठी हे पक्वान्न तयार केलं, केव्हा केलं? हे कुरुक्षेत्रावर तयार केलं. द्वापार युगाच्या अंतिम भागामध्ये केलं. आणि त्या भागामध्ये भगवान परमात्मा वाढत असताना आम्हाला आदराने जागा मिळाली. बरं, ज्ञानोबाचा शब्द फार गोड आहे. तेची अवसरी भुकेले
रंक पातलो असं नाही, पाहुणे या शब्दातून आदर आहे. पाहुणचार घडतो ना, मग पाहुणे आले की पाहुणचार घडतच असतो. म्हणून आदराने आम्हाला हे मिळालं, कारण व्यासांची कृपा होती. व्यासांच्या कृपेनं हे मला मिळालं, पाहुण्याच्या रूपाने मिळालं. पाहुणे पातवला आम्ही. कालच आपण उदाहरण पाहिलं होतं. एखाद्या पाहुण्याकरता स्वयंपाक केला जातो, ते पाटावर बसलेला आहे, समोर रांगोळ्या काढल्या, ताटासाठी सुद्धा पाट आहे, सगळे पदार्थ वाढले आणि नेमकी त्या पाहुण्याच्या रस्त्यावर जाणाऱ्या परिचित व्यक्तीवर नजर पडली. मग एकमेकाचा जयहरी होतो, रामराम, दोघाचा रामराम होतो. जो जेवायला बसणारा व्यक्ती आहे, आपल्याकडे पद्धती आहे, आपण जेवायला बसलो तर आपण काय म्हणतो, या जेवायला, ही पद्धती आहे. तर त्या या शब्दाचा याच असा अर्थ नसतो. पण काही माणसं आज्ञार्थ घेतात, या जेवायला, लगेच हातपाय धुवून बसलं व शेजारी. असं घडतं की नाही? आपल्या मराठी भाषेमध्ये कधी कधी काही शब्दाचे वेगळे अर्थ घेतात. समजा एखादा पाहुणा व्यक्ती अंगणातून निघाला, तो काय म्हणतो, येऊ का? आपण काय म्हणतो, या. तर या आणि येऊ या दोन्ही शब्दाचे ते अर्थ नसते घ्यायचे. तर तो येऊ का म्हणजे जाऊ का, असा त्याचा अर्थ असतो. आणि आपण म्हणतो या म्हणजे लवकर जा, असाचा अर्थ असतो. तसं या जेवायला म्हणण्याची पद्धती आहे. प्रेमाने असेल तर मग या आलो, की तेची अवसरी पाहुणे पातवलो आम्ही. पाहुणे म्हणून त्या प्रसंगाला आम्हीही प्राप्त झालो. याचा अर्थ जे पक्वान्न अर्जुनासाठी मिळालं, संजयजी म्हणतात तेच मला मिळालं. पाहुण्याच्या रूपाने मी मिळालो होतो त्या ठिकाणी. त्याची अवसरी म्हणजे त्या वेळेला, त्या प्रसंगाला. तर प्रसंग निघून गेला आणि मग मिळाला, त्याला महत्त्व नसतं. प्रसंगाच्या अगोदर व्यक्ती हजर असावा लागतो. बरं, प्रसंगाच्या एक प्रसंगाने आठवण म्हणून सांगून जातो. आपण विमानामध्ये प्रवास करतो म्हणजे केलेला आहे. मग त्या अगोदर तिथं जावं लागतं ना, कमीत कमी 1.5 तास 2 तास अगोदर जावं लागतं. आपण रेल्वेचा प्रवास करतो, अगोदर जावं लागतं. बसमध्ये प्रवास करत असेल तर अगोदर जावं लागतं. वेळ चुकला तर उपयोग नाही, वेळेच्या अगोदर हजर व्हावं लागतं. ते डॉक्टर बाबा इथे आल्यानंतर स्वामी महाराजांकडे पाठाला जायचे. एके दिवशी उशीर झाला. स्वामी महाराजांनी विचारला, आज पाठाला उशीर का झाला? त्याने येता एक रुग्ण आढळला, त्याची चिकित्सा करता करता वेळ लागला. स्वामी महाराजांनी उत्तर दिलं, पाठाची वेळ चुकता कामा नये. कारण त्या दिवशी पाठामध्ये जर तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा उपदेश होणारा असेल आणि ते वाक्य ऐकल्याबरोबर जर ब्रह्मज्ञान होणार असेल आणि जर त्यावेळी तुमचा पाठ चुकला तर ब्रह्मज्ञान होण्याची शक्यता पुढं कुठे. ब्रह्मज्ञानाची वेळ जर महत्त्वाची आली असेल, असे रुग्ण तर नंतरही भेटतील, काही अडचण नाही. प्रसंग महत्त्वाचा आहे. आणि साधकीय जीवनामध्ये आपल्याला हा वेळ आला आहे बघा. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला की नाही भारत देशात, महाराष्ट्र प्रांतात वारकरी संप्रदायामध्ये योग्य असणाऱ्या गौरवान्वित दैदिप्यमान परंपरेत आपण आलो आहे. जोग महाराजांची दिव्य परंपरा आहे. ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचं सानिध्य आहे. ज्ञानोबाने आपल्याला वात्सल्याच्या पदराखाली ठेवले. अवसरी पातलो आम्ही. आपण सगळेजण या योग्य प्रसंगाला जीवनामध्ये आलो आहे. एवढा मोठा योग झाला असेल ना, तर आपलं सगळं जीवन आता अध्ययनामध्ये ज्ञानेश्वरीच्या कायिक वाचिक मानसिक सेवेमध्ये व्यतीत झालं पाहिजे. कारण हा प्रसंग जीवनामध्ये परत येणार नाही. आता मागोता येईल फेरा, हे तो न घडे या नगरा. किंवा मागोता हाच जन्म पावसी, भोगेले सुखदुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध ओशी जाणून या. जसं भक्तराज अर्जुनाच्या बाबतीमध्ये संजयजी म्हणतात की त्यांना ब्रह्मरसाचं पक्वान्न वाढता वाढता पाहुणे म्हणून आम्ही प्राप्त झालो, तसं आपल्यालाही म्हणता येईल की ज्ञानोबरांनी ब्रह्मरसाचं पक्वान्न ज्ञानेश्वरीच्या रूपाने वाढलेलं आहे. आणि योगायोग असा आहे की त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करावं, श्रवण करावं, सेवा करावी. हाही आपल्या जीवनामध्ये योग आला ना, ही सुद्धा ज्ञानोबाऱ्यांची आपल्यावर असणारी अहेतुकी कृपा आहे. कृपा, कारण त्याशिवाय हे घडू शकत नाही. तुम्ही जर राऊत बाबांचं कीर्तन ऐकलं असेल, काल परवाचं काल्याचं झालेलं, तर बाबांनी उल्लेख केला होता बघा. इतकंच वाटतं वैष्णव सदनला उल्लेख केला आहे. एवढं सोपं नाही ते आळंदीमध्ये येणं, पुन्हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं.
मी ते कीर्तन ऐका, त्या कीर्तनामध्ये हा उल्लेख आहे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. मग आपलं दैव किती मोठं आहे, दैवयोगाने या गोष्टी घडल्या की नाही, त्या दैवाचा मोठेपणा पुढच्या वेळीमध्ये सांगणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.